नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024-25साठी अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली. आता सगळ्या उमेदवारांचं सगळं लक्ष जे आहे हे मैदानी चाचणीकडे आहे. मैदानी चाचणीची तयारी फुल फोर्समध्ये सध्या सुरू आहे. तर या अंतर्गत कोणत्या घटकाची सगळ्यात अगोदर जी मैदानी चाचणी होईल आणि कोणत्या घटकाची हे नंतर होऊ शकते याबाबतचे अपडेट आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर त्या अपडेट आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत. जिथे जास्त अर्ज असतील तिथे जी यामध्ये मैदानी आहे फिजिकल हे कधीपर्यंत होऊ शकते, जिथे कमी अर्ज आहेत त्यांची फिजिकल मैदानी कधीपर्यंत होऊ शकते, संपूर्ण अपडेट डिटेलमध्ये प्रत्येक घटकनी आजच्या या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. तत्पूर्वी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला सुद्धा विसरू नका. आता पाहूयात आपण ग्राउंडची जी अपेक्षित तारीख आहे या प्रभावित घटकांमध्ये. ग्राउंड जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे असं पाहू शकता. जे न्यूज चॅनल आहेत म्हणजे साम टी व्ही असेल किंवा इतर यांनी प्रसारित केलेल्या बातमीमध्ये सांगितलं होतं की शेवटच्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीमध्ये हे सुरू होणार आहे. आता यामध्ये याचं कारण काय आहे तर सध्या डिसेंबर महिना सुरू आहे आणि यामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने बातम्यांनुसार फेब्रुवारीत सुरुवात होऊन अपेक्षित आहे. आणि नागपूर सिटीसारख्या ठिकाणी हे ट्रॅक जे आहेत सिंथेटिक पद्धतीचे ट्रॅक हे तयार केले जात आहेत. यानंतर उदाहरण पाहू शकता, इंस्टाग्रामवर दिसणाऱ्या तयारीनुसार अनेक जिल्ह्यात ग्राउंड तयार होत आहेत. म्हणजे इंस्टाग्रामवर जे रील्स व्हिडिओ शेअर केले जात आहेत यामध्ये त्यांचे जे ग्राउंड आहेत हे तयार करण्याचं काम सध्या सुरू आहे सिंथेटिक पद्धतीचे. सगळ्यात महत्त्वाचं काय तर तयारी तुम्ही सुरुवात केली नसेल, बहुतांश विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी तयारी सुरू केली असेल. आता तयारी केली नसेल, त्यांच्यासाठी तयारी करत नसेल त्यांनी आत्ता तयारीला लागणं आवश्यक आहे. कारण इतर स्पर्धा ह्या बंद करून पोलीस भरतीवर त्यांचा सगळा वेळ देणं आवश्यक आहे मैदानी चाचणीसाठी. महत्त्वाचं म्हणजे ही अंदाजी तारीख आहे ज्यामुळे विद्यार्थी तयारीनुसार वेळेचा अंदाज घेऊ शकतील. आता जिल्हानिहाय अर्जसंख्या आणि ग्राउंड यामध्ये क्रम कसा असेल म्हणजे ज्यांची अर्जसंख्या जास्त आहे त्यामध्ये ग्राउंड कधी होईल आणि ज्यांची अर्जसंख्या ज्या घटकांची अर्जसंख्या कमी आहे त्यांचं ग्राउंड कधी होईल. तर ग्राउंडचा क्रम जो आहे हा अर्जसंख्येनुसार ठरवला जाईल. कमी अर्ज असलेल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होईल. जसे की पाहू शकता 1,000 ते 10,000 या ठिकाणी कमी अर्ज असलेल्या ठिकाणी पहिल्यांदा ग्राउंड होईल मैदानी. जास्त अर्ज असलेले जिल्हे आहेत या ठिकाणी त्यांची जी ग्राउंड आहे मैदानी ही सगळ्यात नंतर होईल. तर यानुसार काही जिल्ह्यांसाठी एप्रिल मे मध्ये सुद्धा येऊ शकते मुंबईसारख्या. तर याबाबतच आपण पाहून घेणार आहोत. सीपी मुंबई सगळ्यात जास्त अर्ज म्हणजे 2.72 लाख शेवटच्या आकडेवारीनुसार. आपण RTI फिल केलेलं आहे. लवकरच डिटेलमध्ये आकडेवारी आपली फायनल आकडेवारी RTI नुसार आपल्याकडे प्राप्त होईल. नागपूर सिटी नागपूर शहर 38 ते 40,000 अर्जसंख्या. SRPF गट 20 वरणगावसाठी 77 ते 78,000. पुणे सिटीसाठी 90 ते 92,000. ठाणे शहरसाठी भरपूर अर्ज आहेत म्हणजे 40 ते 48 पर्यंत. इथे एक्झॅक्ट आकडे नाही आहे, भरपूर का म्हटलंय जास्त अर्ज आहेत म्हणजे शेवटचीच ओदर आहे. त्याच्यानंतर मीरा भाईंदर सुद्धा 30 पर्यंत गेलेली आहे. तरी कमी अर्ज आहेत म्हणजे लवकर होऊ शकते. कमी अर्ज असलेले यामध्ये उदाहरणं कोणती आहेत, वाशिम कॉन्स्टेबल 2600 फक्त अर्ज आहेत. त्यामुळे याची ग्राउंड जे आहे सुरुवातीलाच होईल म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. बॅट्समन ग्राउंड गोंदिया, संभाजीनगर, मुंबई, नवी मुंबई, पुणे, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी कमी अर्ज आहेत बॅट्समनसाठीच्या. त्यामुळे जानेवारी एंड किंवा फेब्रुवारीत सगळ्यात पहिल्यांदा यांची मैदानी चाचणी होईल. त्याच्यानंतर पुणे सिटी कमी अर्ज जिल्ह्यानंतर SRPF गट 15 बीडसाठी 36,000 अर्ज आहेत त्यांची. त्याच्यानंतर जास्त अर्ज कुठे आहेत तर मुंबई सीपी मुंबई ती एकदम शेवटी होईल ज्यामुळे 2 ते 3 महिन्याचा जास्त वेळ लागू शकतो म्हणजे फेब्रुवारी. त्याच्यानंतर मार्च एप्रिल म्हणजे एप्रिल आणि एप्रिल मे मध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कदाचित सीपी मुंबईची मैदानी चाचणी येऊ शकते. आता याचं कारण सांगतो तुम्हाला. पाहू शकता यामध्ये गेल्या वर्षी म्हणजे 2022-23 मध्ये जी पोलीस भरती झाली होती यामध्ये जूनपासून सुरुवात झाली होती इतर जिल्ह्यांसाठी आणि शेवटी जून जुलै ऑगस्ट 3 महिन्यानंतरनं सीपी मुंबई पोलीस भरतीसाठीचे जी मैदानी चाचणी आहे घेण्यात आली होती. त्यामुळे 2 ते 3 महिने मैदानी चाचणीची सुरुवात झाल्यानंतरनं 2 ते 3 महिन्यानंतरनं शेवटी सगळ्यात जास्त अर्ज असलेले घटक जे आहेत त्यांची येते. त्यामुळे जर आपण असा विचार केला फेब्रुवारीमध्ये सुरू झाली, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल म्हणजे एप्रिल किंवा मे मध्ये
ही जी मैदानी आहे मुंबईसाठीची येण्याची शक्यता आहे. उशिरा अर्ज केलेल्यांसाठी अतिरिक्त वेळेचा फायदा मिळू शकतो. जास्त अर्ज संख्येमुळे पाहू शकता उशिरा फॉर्म भरणाऱ्यांना 2.50 ते 2.70 लाख टोकन नंबर आहे. त्यामुळे 20 ते 22 दिवस किंवा 1.5 म्हणजे 1 ते 1.5 महिन्याचा अतिरिक्त वेळ जो आहे हा मिळू शकतो. CP मुंबई एकाच दिवशी 10,000 विद्यार्थी आणि यामध्ये 20 दिवसामध्ये 2 लाख विद्यार्थ्यांचा कोटा जो आहे यामध्ये पूर्ण होऊ शकतो. मुंबईसाठीचा म्हणजे कंप्लीट 20 दिवस मैदानी चाचणी चालू शकते. म्हणजे एप्रिलमध्ये घेतली सुरुवातीला तर एप्रिलचा पूर्ण महिना यामध्ये जाईल. SRPFसाठी आपण उदाहरण घेतलं तर वरणगावसाठी 77 ते 78,000 म्हणजे 1 ते 1.5 महिना अतिरिक्त लागेल. म्हणजे 1 ते 2 दिवस. गट 15 बीडसाठी 36,000 आहेत. 35-36 दिवस 600 ते 1000 प्रति दिवस बोलवले जाऊ शकतात. वरणगावसाठीचे, बीडसाठीचे. कमी अर्ज जिल्हे आहेत. वाशिम आहे, स्टार्टिंगला होतात, लवकर होईल त्यांची. जास्त अर्ज CP मुंबई एकदम शेवटीला जून ते ऑगस्ट म्हणजे मागील वर्षी जून ते ऑगस्ट म्हणजे यावर्षी एप्रिल मे 100% होईल. त्याच्यानंतर महत्त्व शेवटच्या दिवशी फॉर्म भरणाऱ्यांना ग्राउंडसाठी जास्त तयारीसाठी वेळ मिळेल कारण त्यांचा टोकन क्रमांक लेट असणार आहे. त्यामुळे त्यांची शेवटी ग्राउंड होईल. त्यामुळे पाहू शकता ग्राउंड सुरू झाल्यावरही उशिरा अर्जवाल्यांना जास्त दैनिक कोट्यामुळे अतिरिक्त महिनाभर हा जास्त वेळ मिळू शकतो. म्हणजे सुरुवात झाली आता CP मुंबईच्या पण सुरुवात भेटली. पहिले पाहू शकता 2.5 लाख अर्ज आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले जे अर्ज आहेत 1 ते 10,000 त्यांची पहिल्या दिवशी होईल. त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने 20 दिवस 20व्या दिवशी अगदी शेवटी ज्याने शेवटी अर्ज केला आहे टोकन क्रमांकानुसार त्यांची मैदानी होईल. आणि ग्राउंडला महत्त्वाची काय काय कागदपत्र लागणार आहेत ती सुद्धा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहून घेऊयात. जेव्हा ग्राउंडला जाल तेव्हा ग्राउंडला मैदानीसाठी जाताना सर्व मूळ कागदपत्र प्रत्येकी 2 झेरॉक्स आवश्यक आहेत. एक झेरॉक्स यामध्ये जमा करायचा असतो आणि एक तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे एक्स्ट्रा. तर यामध्ये आधार कार्ड आहे, तुमचं ग्राउंडचं मैदानीचं हॉल तिकीट, भरलेला जो पोलीस भरतीचा फॉर्म आहे तो सुद्धा लागतो, पेमेंट स्लिप लागते. त्याच्यानंतर 10वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, 12वी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, TC किंवा शाळा सोडल्याचा दाखला, 7वी-8वीचं पासपोर्ट साईज फोटो, जात प्रमाणपत्र आणि डोमेसिल प्रमाणपत्र असल्यास लागते आवश्यक आहे. या प्रवर्गामधून अर्ज केला असल्यास ते आवश्यक आहे. ही कागदपत्र ग्राउंड प्रक्रियेचा भाग आहेत. त्यामुळे ही कागदपत्र तुमच्याजवळ ग्राउंडला जाताना आवश्यक आहेत. त्यामुळे तयारी ही करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रत्येक कागदपत्रांची 2 झेरॉक्स या कारण जमा होतात. एक झेरॉक्स आणि कमी असतील तर तुम्हाला अडचण येऊ शकते. या कारणामुळे कागदपत्र तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे. जेव्हा मैदानी चाचणीची डिटेलमध्ये जी वेळापत्रक जाहीर होईल तेव्हा सुद्धा हॉल तिकीट डाउनलोड करताना या सगळ्या अपडेट तुम्हाला दिले जातील महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत. तर अशा पद्धतीने ही जी मैदानी चाचणी आहे, मैदानी चाचणी सगळ्यात अगोदर कोणत्या घटकांसाठी होऊ शकते, सगळ्यात नंतरनं कोणत्या घटकांसाठी होऊ शकते ही आपण अपडेट पाहिली. RTIनुसार महत्त्वाची जी अपडेट आहे प्रत्येक घटक अगदी सगळे घटक सगळ्या घटकांची विस्तारित जी अर्जसंख्या आहे ती लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल. तेव्हा सुद्धा डिटेलमध्ये आपण व्हिडिओ जो आहे हा घेणार आहोत. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पोलीस भरतीबाबतच्या अशाच सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी लोकल भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.